250 विधानसभा क्षेत्र अक्कलकोट हे पूर्णपणे जे आहे ग्रामीण क्षेत्र आहे। या ठिकाणी जे आहे कोणत्याही प्रकारचा शहरी वोट जे आहे आपल्याला पाहायला भेटत नाही। अक्कलकोट शहर वोट आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा ग्रामीण मतदान जे आहे खूप जास्त मॅटर करते। अक्कलकोट शहरात एवढे वोटर्स जे आपल्याला पाहायला भेटत नाही, जेवढे वोटर्स जे आहेत या विधानसभा क्षेत्रामध्ये पूर्ण ग्रामीण लेवलवर आपल्याला पाहायला भेटतात। अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील निवडणूक हे दरवेळेस फक्त ग्रामीण वोटर्सवर जे आहे अवलंबून राहिलेली आहे। ग्रामीण वोटर्स कुठं फिरतील त्याच्यावर जे आहे पूर्ण अक्कलकोट विधानसभा क्षेत्र फिरतो असे म्हटले जाते। तर प्रत्येक नेता, ते माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी म्हेत्रे साहेब असू दे किंवा आपल्या सर्वांचे लाडके विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असू दे, हे दोघेही जे आहे प्रत्येक गावाला जे आहे पिंजून काढत आहेत। त्या गावातील प्रत्येक गल्लीला, प्रत्येक घराला, प्रत्येक दुकानाला जे आहे पिंजून काढत आहेत। आणि अशाच एका कॉर्नर सभेदरम्यान जे आहेत सचिनदादा कल्याण शेट्टी व त्यासोबतच महेश अण्णा बिराजदार जे आहेत धोत्रीला पोहोचले। त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा प्रचंड जनसागराने जे आहे स्वागत करण्यात आला, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। आणि धोत्री गावात सुद्धा जे आहे दरवेळेस त्यांना लीड मिळण्याची एक आशा असते, तर यावेळेस सुद्धा त्यांनी धोत्री गावातील ग्रामदैवतांना, त्या गावातील सर्व मंदिरांना जे आहे त्यांनी साकडं घातलं। त्या ठिकाणी जे आहे गावातील सर्व लोकांशी जे त्यांनी संवाद साधला। खूप सुंदररित्या जे आहे त्या गावातील सर्व लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला। तर खूपच जबरदस्त अशी जी आहे या वर्षीची निवडणूक होणार आहे। भाई, मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगतो की जनता जी आहे सभेला येते, रॅलीमध्ये येते, परंतु जनता वोट द्यायला येते का नाही हे स्वतः नेत्याला सुद्धा माहीत नसतं। वोटर्स जे आहेत शेवटच्या दिवसापर्यंत सांगत नाहीत की आम्ही कोणाला वोट करणार आहोत, आम्ही कोणाला वोट करू। तर बघूया या सर्व सभांचा, या सर्व रॅल्यांचा, या सर्व कार्यक्रमांचा जे आहे फायदा कितपत होतो हे सर्व तर आपल्याला फक्त 23 तारखेलाच कळेल। तर बघूया काय होतंय पुढे।